व्यापार कशाला म्हणतात रे संकेत सांग. अरे बढिया एकदम वाह. काय संकेतला डोळे नसण्यानं त्याची बुद्धी जास्त काम करून राहिली. ते वायात जात नाही ना इकडे तिकडे. ज्ञान त्या फक्त शब्द थोडेसे इकडे तिकडे म्हणजे उग नॉर्मली. आता संकेतले कळून आता वृत्ती प्रभाकर काय आता कमाल आहे. आता वाचताच येत नाही आता कसं करायचं मग पुढे काय. आता त्याला कळून तर राहिलं प्रश्नच नाही. एकदम त्याला काही शास्त्राचे संस्कार झिरो आहेत आणि त्याला डायरेक्ट वृत्ती प्रभाकर व्यापाराचं लक्षण कळालं त्याला. पण दिसतच नाही. पण न दिसता सुद्धा संप्रदायात मोठं काम करून संप्रदायाचं नाव उंचावलेले माणसं आपल्या संप्रदायात अनेक आहेत. त्यातले एक आदरणीय पूजनीय मुकुंद काका जाटदेवडेकर. हो बापा ते लय महान. काय सत्यविजय बाबा. त्यांचा गाथा पूर्ण पाठ होता. जुने राऊत बाबांचे हे ऐकायचं गाथा. त्या दोन व्यक्तीचा आवाज यायचा. आज दुर्दैवानं त्यातली एक व्यक्ती नेमकी आजच गेली. एक असत सोपान काका परभणीकर, दुसरे असत सत्यविजय महाराज कोरडगावकर. बाबांनी काही विषय बोलला आणि त्याच्यावर गाथ्याचं ज्ञानेश्वरी कशाचं बी नुसतं गाथा नाही दोन्ही पाठ गाथा ज्ञानेश्वरी ज्याचं जर काम पडलं तर चटकनी प्रमाण उपलब्ध होत होतं समोरून. ते काका सांगायचे नाहीतर सत्यविजय महाराज सांगायचे. आणि सत्यविजय महाराज कोरोनात गेलेत आणि आदरणीय पूजनीय काका आज गेलेत नेमके. आता संध्याकाळी त्यांचं विधी आहे. त्या दोघही महात्म्याच्या चरणावर मस्तक असा इतिहास आहे संकेश आपला. कळतंय ना. तर त्या इतिहासात तू पण सामील व्हायचं. सामील म्हणजे ते दोघही गेले तूही जायचं असा इतिहास करशील बाहेर. तर त्याईनं जसा अभ्यास केला तसा तूही अभ्यास करून दाखवायचा. ते गेले पण कर्तृत्व करून गेलेत. निष्क्रिय नाही गेलेत. एक तुमच्या जिल्ह्यातले होते दोन्ही पाठ जाग्यावर तयार बाप. आठवण मागचं सांगा पुढचं सांगा असला प्रकारच नाही. विषय सांगितला की ओव्यानं अभंग आठवत. ते अभंग सांगून अभंग आठवण होतं लांब राहिला. विषय सांगितला की ओव्यानं. ठीक आहे. त्या दोघांनाही आपण श्रद्धांजली वाहू. मुख्यत्वाने आज जे काका गेलेत त्यांना आपण श्रद्धांजली वाहू. आजच्या पाठाचं पुण्य त्यांच्यासाठी अर्पण करू आणि आपण